नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वीकेंड स्पेशल एक रेसिपी, ती म्हणजे कटवडा। बऱ्याच ठिकाणी याला सॅम्पल वडा असेही म्हटले जातं आणि ही जी रेसिपी आहे ही माझ्या पप्पांची स्पेशालिटी आहे। ते खूप टेस्टी असा हा कटवडा बनवायचे आणि त्यांच्याचकडून मी ही रेसिपी शिकलेली आहे। तर रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये बघालच, याची पूर्ण गॅरंटी आहे। पण त्या अगोदर तुम्ही इथं बघू शकता आपला जो रस्सा आहे त्याला किती सुंदर असा कट आलेला आहे आणि जबरदस्त असा हा कट दिसत आहे। जेवढा जबरदस्त कट वडा दिसतोय तेवढीच त्याची चवही जबरदस्त आहे। तितकंच छान स्पायसी असा हा कटवडा आहे आणि झणझणीत आणि तरीदार असा हा कटवडा आहे। याची जी रेसिपी मी आज शेअर करणार आहे त्यात बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत। तसेच आपला वडा जो आहे तेलकट न होता छान क्रिस्पी असा होईल व टेस्टी व भन्नाट अशी ही रेसिपी असणार आहे। तर चला पटकन बघून घ्या त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यात तेल टाकून घेते। त्याच्यानंतर त्यात आपल्याला जिरे टाकायचं आहे। जिरे तडतडलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर यात आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा। मला माहिती तुम्ही बरेच जण यात कांदा टाकत नसणार, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही माझ्या पप्पांची रेसिपी आहे आणि ही अगदी स्पेशल रेसिपी आहे। त्यांची स्वतःची अशी रेसिपी होती। खूप भन्नाट असा हा कटवडा होतो। त्याच्यानंतर इथं अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतलेली, ती 2 चमचे टाकली आणि पुन्हा कोथिंबीर आणि अद्रक याची स्पेशल पेस्ट करून घेतलेली ती टाकलेली आहे। ती छान आपल्याला परतवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही कंटिन्यू परतवून घ्यायची। 3 ते 4 मिनिटापेक्षा इव्हन जास्त 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू आपल्याला ही जी पेस्ट आहे ही छान अशी परतवून घ्यायची आहे। तर त्यानंतर यात आपल्याला टाकायचा आहे हळद आणि गरम मसाला। आता मी इथे 1 चमचा हळद टाकून घेते। त्याच्यानंतर यात मी 1 चमचा गरम मसाला टाकत आहे। त्यानंतर यात आपल्याला पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कंटिन्यू मी याला परतवून घेत आहे। आपला मसाल्याचा जो कलर आहे तो सुंदर असा यायला लागलेला आहे। त्याच्यानंतर यात आपल्याला चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आहे। पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं बॉईल करून स्मॅश केलेले बटाटे घेतलेले, मी 4 ते 5 बटाटे बॉईल करून घेतले होते मीडियम साईजचे आणि त्यांना छान असं स्मॅश करून घेतलं होतं साल काढून। तर आता आपल्याला ते बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ही सर्व जी भाजी आहे आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। चम्मचच्या सहाय्याने सहसा ही छान भाजी मिक्स नाही होत, तर आपण इथं स्मॅशरचा वापर करून तिला एकदम छान असं एकजीव असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजी सर्वकडून सारखी स्मॅश होते आणि अगदी एकजीव होऊन जाते। त्याच्यानंतर इथं आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 1-2 ते 3 मिनिटं ही भाजी आपल्याला पुन्हा गॅसवर ठेवायची आहे, म्हणजे एक दणदणीत वाफ काढायची। त्याच्यानंतर आपल्याला याचा गॅस बंद करून आता ही जी भाजी आहे हिला थंड होऊ द्यायला ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर तिला पुन्हा एकदा छान असं सर्वीकडून मिक्स करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हिला साईडला ठेवून देऊया। तर आता आपण जो वडा बनवणार आहोत त्यासाठी जे वरचं आवरण बनवणार आहोत त्याची तयारी करून घेतो। मी इथं 2 वाटी डाळीचं पीठ घेतले, अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतलेली। त्याच्यामुळे काय होतं, वरचं आवरण छान असं क्रिस्पी होतं आणि अजिबात तेलकट होत नाही। नंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सर्व साहित्य जे ते एकजीव करून घ्यायचं आहे। यातली पहिली टिप मी तुम्हाला सांगितलीच आहे, ती म्हणजे तांदूळ पिठीची। त्याच्यानंतर सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं। सोडा आणि हळद याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। सोड्यामुळे काय होतं की आपला जो वडा आहे तो खूप तेल पितो आणि तेलकट होतो। तर आता इथं मी लागत पाणी टाकून घेत आहे आणि आपली जी तुम्ही बघू शकता आहे जे आपलं आवरण करण्यासाठी जे आपण पीठ बनवलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता। मी पुन्हा कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवून देत आहे। अगदी स्लरीसारखी आपली ही कन्सिस्टन्सी झालेली। इथे जे आहे आपलं वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपण जी भाजी करून घेतली ती वड्यासाठी त्यातले मी छोटे छोटे गोळे करून घेते। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आकार छोटा मोठा करू शकतात, गोल किंवा थोडंसं चप्पट जरी केला तरी चालेल। ही आपण जी भाजी बनवून घेतली होती वड्यासाठी, बटाटे वड्याची जी भाजी बनवली जाते त्यात फक्त बॉईल केलेला बटाटा आणि त्यात सर्व साहित्य कालवून बनवली जाते। त्या प्रकारे न बनवता तुम्ही या प्रकारे बनवून बघा, मी डेफिनेटली सांगते तुम्हाला हा बटाटे वडा घरातल्यांना तसेच तुम्हालाही खूप आवडणार आहे। तर इथं आपले जे आहे छोटे छोटे असे आपण बॉल बनवून घेतलेत बटाटे वड्याचे, म्हणजे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे बॅटरमध्ये टाकायचे आहे आणि मी तेल गरम करायला ठेवलं एका साईडला कढईमध्ये। तेल मीडियम गरम झालं की त्यात आपल्याला एक एक करून एका वेळेस 2 ते 3 बटाटे वडे आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी मीडियम फ्लेमवर यांना 5 ते 7 मिनिटं छान असं तळून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर 2 मिनिटं याला अजिबात हात नाही लावायचा। 2 मिनिटांनंतर आपल्याला झाऱ्याच्या मदतीने हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि छान यांना असं कुरकुरीत क्रिस्पी होईस्तोवर, कलर चेंज होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
मगाशी सांगितल्याप्रमाणे हळद न टाकल्यामुळे ज्याचा जो कलर आहे तो खूप सुंदर असा सोनेरी कलर येतो बटाटे वड्यांना, आणि सोडा न टाकल्यामुळे तेल अजिबात न पिता हे जे बटाटे वडे अजिबात तेलकट होत नाही, तसेच खूप छान क्रिस्पी असे हे बटाटे वडे होतात तांदूळाची पिठी वापरल्यामुळे। तर इथं मी एक एक करून आपले जे बटाटे वडे आहेत ते छान असे तळून घेते। हे आता माझी शेवटची बॅच आहे बटाटे वड्यांची, ती मी तळून घेतलेली आहे। तयार आहेत आपले बटाटे वडे। आता मी तुम्हाला कटची रेसिपी दाखवून देत आहे। इथं मी एक पातेलं घेतलं आहे, त्यात तेल टाकून घेते। तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडलं की त्यात आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। तर कांदा टाकून झाल्यानंतर इथं मी अद्रक, लसूण आणि लाल मिरची पावडर तसेच जिरं याची चटणी तयार करून घेतलेली होती कुटून, ती चटणी टाकून घ्यायची। यात आपण खोबरं पण टाकू शकतो, ऑप्शनल आहे। मी थोडंसंच अगदी खोबरं वापरलेलं आहे। तर आता मी ही चटणी टाकून घेते। त्याच्यानंतर यात आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। 1 चमचा गरम मसाला टाकत आहे। त्याच्यानंतर चमचा सुहानाचा सब्जी मसाला टाकून घेत आहे। मग आपल्याला यात हळद टाकून घ्यायची आहे, हळद पावडर 1 चमचा। आणि हे सर्व साहित्य टाकून झाले, सर्व कोरडे मसाले टाकून झाले की आपल्याला हे जे साहित्य आहे हे परतवून घ्यायचे। सोबतच धने जिरा पावडर टाकून घेते आहे 1 चमचा। आणि नंतर आपल्याला हे मसाले जे आहेत हे छान 2 ते 3 मिनिटं असे परतवून घ्यायचे आहेत। आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा छान असं परतवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर जी आपण कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली होती, कोथिंबीर आणि अद्रकची, ती यात 1 चमचा टाकून द्यायची। याच्यामुळे चव आणि कलरही खूप सुंदर असा येतो। पुन्हा 1 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेतलेला आहे। त्यानंतर यात आपल्याला अगदी बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरमधून प्युरी केली तरी चालेल। आणि टोमॅटो टाकून घेतल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटं कंटिन्यू परतत राहायचं आहे। झाकून ठेवायचं आहे। नंतर याला हळूहळू तेल सुटायला लागेल। आता तुम्ही बघू शकता इथं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। यात आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। पुन्हा याला छान असं परतून घ्यायचं 5 ते 7 मिनिटं असंच राहू द्या। त्याच्यानंतर याला तरी यायला लागेल आणि मग आपण यात गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता छान असं तरी आलेली आहे। आता मी यात गरजेनुसार पाणी ॲड करून घेते। तुम्हाला कट किती प्रमाणात हवा आहे त्याप्रमाणे यात आपण पाणी टाकू शकतो, पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो। तुम्हाला वाटत असेल किती पातळ झाला आहे, पण हा जेव्हा आपण वडा स्मॅश करतो तेव्हा अगदी परफेक्ट असा हा कट होतो। तर वरून यात उकळी आल्यानंतर याला कोथिंबीर टाकून घेत आहे बारीक कट केलेली। त्याच्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। तर तयार आहे आपला कट म्हणजेच रस्सा। तर इथं तयार आहे आपला कट वडा। तुम्ही बघू शकता कटचा कलर किती सुंदर आला आहे, तसेच वड्यांचाही कलर तेवढाच सुंदर आहे। हळद न वापरता आपले जे वडे आहे त्यांचा कलरही किती खूप सुंदर असा गोल्डन असा कलर आलेला आहे। आणि इथे सर्व साहित्य मी छान असं सर्व करून घेतलेलं आहे। तर चला पटकन तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी बनवून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। व छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि कमेंट करत राहा, तसेच शेअर करत राहा। व नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। व एक गोष्ट पुन्हा सांगावीशी वाटते, इन्स्टालाही आपलं अकाउंट आहे काश्वी रेसिपी, त्यालाही फॉलो करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आता मी या रेसिपीवर ताव मारून घेते, तुम्हाला सांगते ही रेसिपी कशी झालेली आहे। पण सोबतच तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा व कमेंट करायला विसरू नका कशी झाली ती। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।